कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला अरे पी। काय माझा एवढा हँडसम नवरा आहे, बघते त्याला काही लागलंय का वगैरे, बघू ना। बघ 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 लागलंय का? थँक्स। शिवा, आतापर्यंत बऱ्यापैकी गुंड बघितले ग, पण तो राणे डेंजर होता यार। तो भाऊंचा हात त्यांनी कटर खालीच घातला होता। मला भीती वाटली भाऊंना काही झालं तर। असं कसं भाऊंना काही झालं असतं? आपण सगळे होतो ना। आणि सगळ्यात महत्वाचं सीताई होत्या की। अरे हो, आईचं तर मी हे रूप पहिल्यांदा बघितलंय। मग सासू कोणाची आहे? हा बाबा, सासू तुझी आहे, सासरे तुझे आहे, हँडसम नवरा सुद्धा तुझाच आहे। हे शहाळ फक्त मला थोडं। या थँक्स। हॅलो, हा आशू। हाँ बोल रहे। अरे ते झालं का? पोलिसांना स्टेटमेंट दिलं तुम्ही? हो दिलं, आणि पोलिसांनी सुद्धा खूप स्ट्रिक्ट कलम लावले, त्यामुळे तो काय आता बाहेर येत नाही। हा ते बरं झालं। पण आता कुठे आहात तुम्ही? आम्ही काय येतोच आहे। ऐक ते ऑफिस मध्ये ना माझं एक पार्सल आहे महत्वाचं, तर ते येताना घेऊन याल? ऑफिसवर आत्ता जायचंय। आय नो तुम्ही खूप थकलात, पण अरे थोडं महत्वाचं आहे। हा हा ठीक आहे, जातो आम्ही। हा, आणि ऐक, ते पार्सल घेतल्यानंतरही लवकर घरी येऊ नका असं वहिनीने सांगितलंय। म्हणजे येताना मला फोन करूनच या। एक मिनिट, घरी येऊ नका म्हणजे? अरे आशू, असं असतं काय? कसं? हॅलो काका, ठेवतो फोन आशू, मला काम आहे, मी ठेवतो। फोनच ठेवला। काय झालं? आपल्याला म्हटलं ऑफिस मध्ये जाऊन एक पार्सल कलेक्ट करायचंय, आणि मग म्हटलं की आई म्हणते की लगेच घरी येऊ नका, ती फोन करून सांगेल मग घरी आहे। का? काय झालं? मला काय माहिती काय झालं। अरे आशू, ते स्वतःहून बोलल्या, त्यांनी मला छान मिठी मारली, ते म्हणाले सगळं। मग आता काय असं बोलताय? तू काळजी नको करूस, आपण जाऊ आणि बघू। आशू, पण त्यांनी स्वीकारलं नसेल? काय ना, कशाला करायचा आहे विचार? नको करूस। हा, घरी जाऊ आणि बघू, जे काय आहे ते आहे। उद्या इथे मला पिऊ दे। सीताई असं का म्हणाल्या असतील? ए तंद्री, चल ना ऑफिसला जाऊ। का तुला नवऱ्याबरोबर फिरायला आवडत नाही का? असं का बोलतोय सरे? मग असं बोलू? हस की जरा। हा, बघू दे मला, बघू इकडे बघ। काय बघतोय? तुझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का बघतोय? कशी हसली? अरे वा, स्वयंपाक वाटतं। आई आधीच खूप गरम होतंय, असे काही प्रश्न विचारू नकोस। हा हा, बरोबर, चालू दे। दिव्या, जरा बोलायचं होतं। आता काय बोलायचंय? परत शिवाने काही पराक्रम केला की मला नावं ठेवायची आहेत? म्हणजे आता तुझं आयुष्य कसं छान मार्गी लागले नाही का? सगळं कसं व्यवस्थित होतंय? नाही म्हणजे आम्हाला आधी वाटलं होतं तुझं आणि चंदनचं कसं होणार बरं, आम्हाला प्रश्नच पडला होता। पण आता चंदन पण गॅरेज सांभाळतोय आणि जॉबचं पण बघतोय तो। तू पण हे घर सांभाळतेस,
काय मन नको करू का? जाऊ का आम्ही इथून? नाही अगं असं कुठे म्हटलंय आम्ही. मग मुद्दा काय आहे? मुद्दाम म्हणजे म्हणजे समजा कसं आता येगानं चाललंय का नाही, तेव्हा तुमची गाडी बी येगानं चालली तर लय बरं होईल, ठीक आहे नाही? म्हणजे म्हणजे येगानं ग. हे बघ, आता माझ्या हातपाय थकायच्या आधी मी धड धाकट आहे की नाही, तो पातूर अंगावर पण तू खेळायची इच्छा आहे ग. म्हणून आपलं म्हटलं तुमची गाडी येगानं जाऊ दे. बरं, मस्त आहे. मग घ्या की मनावर. तुझ्या शिवाला जाऊन सांगतेस का घ्या मनावर म्हणून? अगं शिवानी आहे तिच्या घरी छान, ती बघेल तिचं तिचं. हा, तू या घरात आहेस की नाही, मग या घरात पाळणा हल्ला तर हा. ठीक आहे, पण तुम्ही असं बोलून काही होणार नाहीये. अगं बोलून जर झालं असतं तर दिवस रात मी तुझ्या बरोबर बोलतच राहिले असते. अगं बोलून काय होत नसतंय ग, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आई तू काम का मग बघू ना आपण. बघू नाही ग, मनावर घेते म्हणके. आम्ही विचार करेल. अजून विचारच करते. का होत हे सगळं? का सगळं माझ्या मनासारखं घडत नाहीये? मला हे पटतच नाहीये सुहास. शांतो. हे बघ, आपल्या हातात आत्ता तरी काही नाहीये. यानंतर ना आपल्या हातात काहीच उरणार नाही आणि हे सगळं मी नाही बघू शकत. मग काय करणार आहेस? आत्ता जाऊन भांडणार आहेस सीताईशी? हो, भांडणार आहे मी आईशी जाऊन. लगेच कुठे चाललीस? बघ, रागाच्या भरात कधीही भांडायचं नाही, त्यांनी आपलंच नुकसान होतं. निघेल ना काहीतरी मार्ग, निघेल. कधी निघेल मार्ग? काय नाही केलं आपण सगळं केलं, पण तरी सुद्धा आईचं त्या शिवाबद्दलचं मत बदललं ना. आणि हेच नको होतं मला. त्या मुलीसाठी मी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही बघू शकत. शांत हो. हे बघ, मी समजू शकतो, पण तरी सुद्धा आपण आत्ता काही करू शकत नाही. सीताईचं मन नाही बदलू शकत आपण. योग्य संधीची वाट बघूया, कळतंय? याच्या आधी पण योग्य संधी आल्यात, नंतरही येतील. नाही सुहास, या वेळेला आपण चुकलोय. हो, मला मान्य की आपण चुकलो. मला वाटलं नव्हतं तो राणे असा ऐनवेळी माती खाईल. म्हणून माझं ऐक, आपण आत्ता ना शांत बसूया, ओके? अरे सुहास, मी मान्य नाही करू शकत. हो, आपण आत्ता जरी हरलेलो असू ना, तरी आपला विजय होणार आहे, कळलं? आणि तो विजय एवढा मोठा असेल ना की ज्यामुळे देसाई खानदान आहे ना हादरून जाईल, ओके? मी आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.